नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 9च्या माध्यमातून सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. माझ्यासोबत असलेले आताचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, नव्या लोकांना आम्ही संधी देऊ. माझ्याकडे अनेक नवे चेहरे. अजित पवार यांची अनौपचारिक गप्पांमध्ये खरमरीत प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट 288 जागांचा सर्व्हे करणार. गेल्या निवडणुकीमध्ये ज्या 54 जागा आम्हाला मिळाल्या त्या जागांवर आमचा दावा. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. अहमदनगरमधून लंके महायुतीमधून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपनं नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही. अजितदादांची नाराजी. तर विखेंनी लंकेंना त्रास दिल्यानं ते आता महाविकास आघाडीसोबत गेल्याचाही दावा. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला भाजपची मतं मिळाली, त्यामुळे मतं ट्रान्सफर होत नाहीत असं म्हणणं चुकीचं. महायुतीमध्ये राष्ट्रवादीला भाजपची मतं मिळत नाही, त्यावर अजित पवार यांचं अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्टीकरण. विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग करणं आमदारांना भोवणार. काँग्रेस 6 वर्षांसाठी आमदारांना निलंबित करणार. सूत्रांची माहिती. क्रॉस वोटिंगसाठी आमदारांना ट्रक आणि टेम्पो भरून पैसे. मत देणाऱ्या आमदारांवर 200 कोटी उधळले, तर काहींना जमिनी दिल्या. राऊतांचे भाजपवर आरोप. लेन देन की नहीं, बड़ी लेन देन की बात हुई. टेम्पो और ट्रक, इतना पैसा दिया गया है. टेम्पो और ट्रक, देखिए ये इसके लिए जिम्मेदार हमारी जुडिशरी, हमारी न्याय व्यवस्था. क्रॉस वोटिंग केलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा दावा. आमदारांवर कारवाईनंतर त्यांना सोबत घेण्याबाबत ठरवू. मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. बैठका म्हणजे देवेंद्रजीच्या घरी येऊन आमदार बैठक झाली. ज्या पद्धतीची महाविकास आघाडी हे महाराष्ट्राचं नुकसान करताय, जे समजदार आमदार असतील त्यांना असं नेहमी वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण होता कामा नये. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झालाय. विश्वासघात करणारे हिंदू होऊ शकत नाहीत. ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत दुःख जाणार नाही. ठाकरेंच्या भेटीनंतर शंकराचार्य स्वामी यांची प्रतिक्रिया. तर शंकराचार्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची माझी लायकी नाही. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. विधानसभेमध्ये मागासवर्गीय मुस्लिम मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे. संविधानाबद्दलच्या नॅरेटिव्हचा महायुतीला पुन्हा एकदा फटका बसणार. सकाळच्या सर्व्हेचा दावा.